विनोद आणि रमेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सातत्याने पाहायला गेले तर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला गोट्या हा गोलंदाज ज्या गोट्याने आतापर्यंत इथपर्यंत पोहोचवलेला आहे टीम म्हणजेच श्री गणेश दोनगड टीमला, परंतु या मॅच मध्ये चांगला क्रिकेट होईल का हे मात्र पाहण्यासाठी हे 18 बॉल जिंकेल कोण हे मात्र आपल्याला सांगून जाईल. अगदी पाहायला गेले तर पहिल्या स्टाकरीला बॅटर सध्याच्या स्थितीला पालतील रमेश या फलंदाजाला तुम्ही स्टाकर एंड वरती पाहाल. नॉन स्टाकर एंडला विनोद. गोट्या दाखल झालीत बॉलिंग ट्रॅक वरती. 3 षटकांची लढत सामन्याला सुरुवात. आमचे 2 ऑफिशियल पंच होतील सज्ज. सातत्यानं पहिलं षटक टाकत असताना गोलंदाज गोट्या, पंचांचा सिग्नल लार ग्रीन आणि सध्याच्या घडीला लेट्स टू द प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. परफेक्ट गॅप सिलेक्शन. मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला ठोकलाय. दमदार स्ट्रोक्स रमेशच्या बॅटमधून या 4 मिळतायत. पहिला चेंडूचं तकदील तुम्हाला पाहायला मिळालं 4 धावांसाठी. दोन्ही टीमला विनंती असेल कारण आपण वेळेला महत्व द्यायचा असेल, कारण बरोबर विचार केला तर 5 वाजून गेलेत, त्याच्यामुळे आपण वेळेला महत्व द्यायचं कारण अजून आपल्याला क्वालिफाय मॅच खेळवायची आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल स्वीपर कटचा नजर आला. पेश करत असताना बॅट्समन रमेश थर्ड मॅनला खोदलाय. अप्रतिम शोधलाय गॅप. चेंडूला पाठवलाय थर्ड मॅन क्षेत्राच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा असताना आपण पाहता दापलकावरती तोच आताच्या घडीला बॅटिंग करण्यासाठी पॉपिंग क्रीज वरती फलंदाजी करतोय. अगदी रनअप मध्ये बिघड आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितपणे या गोलंदाज जतीनच्या माध्यमातून. आणि सातत्याने येणारा पहिला बॉल षटक क्रमांक 2 मधला कसा टाकला जाईल. अगदी दुसरं षटक जतीनच्या हातामध्ये. लाफ्टेड हिट. अप्रतिम ड्राइव्ह पाहायला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चुका होणार नाहीत, कारण सातत्यानं आजच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाला बघण्याचा एक खेळ दाखवलेला आहे दोन गट टीमना. फलंदाज होतील बाद. पहिला विकेटचं पतन. वरती दाखल झालेला मंगल देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला टाकलेला बॉल लाफ्टेड हिट सक्सेसफुल. यावेळेला जसा चेंडू मिडल ऑफ द बॅट वरती तसं प्रेक्षक पण करेल थेट समालोचन कक्षाच्या पार्किंग लॉट वरती 6 सिक्सर. भागीदारी तर बनवावी लागेल, कारण सातत्यानं जिंकलो तर पुढे सरकणार आहोत, पराभव झालो तर निश्चितपणे या स्पर्धेत बाहेर पडणार आहोत. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. मिस्टामिक स्ट्रोक. उंची जास्ती लांबी कमी. डीप लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार गोल्डन डकचा शिकार. फलंदाज होतील बाद. आताच्या घडीला बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जात असतं या गावासाठी, या शापूर नगरीमध्ये तोच आताच्या घडीला बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. यावेळेला टाकलेला बॉल 3 तिगाडा काम बिगाडा. फलंदाज होतील बाद. आताच्या घडीला अजून एक झटका. 25 धाबा. 25 धाबा. एक चांगल्या दर्जाचं पार्टिसिपेट सेट करण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत 2 फलंदाज, परंतु सध्याच्या घडीला त्या प्रयत्नाला फक्त आणि फक्त अपयश मिळत असताना पाहायला मिळत आहे, कारण आताच्या घडीला फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये एकच नाव, फक्त आणि फक्त श्री गणेश दोनगर संघ. परंतु एका बाजूने विसरून चालणार नाहीये, कारण स्टाकर एंडला सुरेश होते 17 मध्ये लगावल्या जातील. मनोज 11 उंबरवाडी संघाच्या धापलकावरती आताच्या घडीला 32 आणि 33 धाबांचा चेसिंग करत असताना पाहायला मिळेल श्री गणेश दोनगर संघ. बॉल 31 समीकरण आहे. तर जाऊया या मॅच कडे. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल 30 समीकरण पाहायला मिळतो. जो जिंकेल तो मात्र नक्कीच जे के कुडशट टीमची 2 फाईट करताना पाहायला मिळेल. 18 बॉल 33 समीकरण. स्ट्रायकिंग ए वरती जयवंत खंडवी नॉसेला पाहू शकाल. मिस्टर एमपी मंगेश पोकलेला पाहू शकाल. वैयक्तिक पहिला सांगितली पहिले षटक विनोद मोंडूला ऑन गोल ट्रॅकवर पाहू शकाल. काय घडते काय बिघडतंय कोण नक्की तिकडे जे के कुडशट टीम्स मात्र तिकडे वाट बघतीये कोणता संघ आमच्यासाठी येतोय भिडायला. चला मित्रांनो, अजून एक सामना खेळवायचा आहे.
पहिला चेंडू अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने शोधलाय, गॅप लावलाय, मॅप चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय वन बाउन्स ऑन द रोप. चौकार 4. क्षेत्रबंदच्या आव्हाने आल्यात जयवंतच्या बॅट मध्ये 4 धावा. रफडीची गोलंदाज ट्रॅकवर विनोद जयवंतसाठी. या आडव्या बॅटने लॉफ्टेड ड्राइव्ह क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट चेंडू जातोय वन बाउन्स ऑन द रोप. सलगचा दुसरा चौकार. जयवंत खंडवी ऑन फायर. मैदानाला आग लावताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू लॉंग ऑफ. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज विनोद. या सुद्धा आडव्या बॅटने पाहू शकाल चेंडू थांबणारच नाहीये. आउटफील्ड खूप असते. चेंडू जातोय. हा येतोय तिसरा चौकार. जयवंत खंडवीच्या बॅट मध्ये चौकार 4 धावा. पुढे चेंडू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी सुद्धा आडव्या बॅटने गॅप सिलेक्शन मात्र जयवंत खंडवी मैदानाला आग लावताना आणि विचारायला भाग पाडणारा हा येतोय. त्याला स्पीडअप करायचंय पंच. यस दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. मंगला गिवले 12 बॉल 14चं समीकरण. याला मात्र स्क्वेअर कट. ओहो फलंदाज गॉन. मुकेश होते तिकडे चुकी करणार नाहीयेत. पहिला धक्का लागतोय जयवंत खंडवी बॅक टू पॅव्हिलियन. याच प्रकारे गोलंदाजी करून दाखवलेला आता मात्र मंगला गिवले. कारण 11 बॉल्स आणि 14चं समीकरण पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर पाहू शकाल गोट्या. याला मात्र बॅटची लीडिंग एज फटका फसलाय. पिन ड्रॉप सायलेंट मंगेश पोखला. मिस्टर एमपीचा खेळ अंत आणि धक्का लागतोय दुसरा. 2 गडी बाद 21. चला न्यू बॅटर. अजून एक सामना खेळवायचा आहे. चला लवकर लवकर यायचं आहे. नक्की 6 बॉल 12 इकडे पण आलेत आणि एसपी स्पोर्ट्स साखरवाडा टीमला सुद्धा 6 बॉल 12 आलेत. काय लाजवाब. याला मात्र फटका फसलाय. परंतु मात्र नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक राहतील बघत आणि चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा. विराज स्पोर्ट कोठारे टीम नक्कीच पाहू शकाल. तिथे सुद्धा ओम साहेब दोऱ्याचा वाडा विपक्ष एसपी स्पोर्ट साखरवाडा आणि तिथे सुद्धा क्वालिफायचा सामना चालू आहे. 6 बॉल 12ची गरज आहे. इकडे 5 बॉल 8ची गरज. याला मात्र मोठा फटका. टॉप एज क्षेत्ररक्षक आले. मंगला गिवले. इट इज अ वेल टेकन कॅच अँड डिस्मिसल गॉन. गोट्या बॅक टू पॅव्हिलियन. पुन्हा एकदा कहाण मिटवीस. चला 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 मंगल. जल्लोष करायचा टाइम नाही मित्रा. समीकरण पाहायला मिळतंय. पुढची गोलंदाज सज्ज. याला मात्र हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आले. ओहो पंको मात्र चुकी करणारा पाहायला मिळतंय. बाद 2+1 विकेट. एक बॉल 2 काम 1 नंबर फिट. 1 बॉल 2चं समीकरण. एक बॉल 2 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम पाहू शकाल. स्ट्रायकिंग वरती आता मात्र फलंदाज जतीन खंडवीला मात्र या सामन्यामध्ये जर हिरो बनायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. तर इकडे सुरेश आहे. त्याला सुद्धा हिरो बनायचा असेल तर सामना जिंकावा लागेल. 1 बॉल 2 कार्यक्रम फिट पाहायला मिळतो दोन्ही टीमचा. 1 बॉल 2 कार्यक्रम ओके पाहायला मिळतोय. मोठा फटका. टॉप एज विनोद मोंडूला येतोय. ओहो
मोमेंट पर्यंत पाहू शकाल काही लढला